नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर ही आज मुळ्याची भाजी करणार आहे. काही जणांना आवडते, काही जणांना आवडत नाही, कारण त्याचा उग्र वास येतो. परंतु उग्र वास न येता कशी भाजी करायची आणि अगदी चटपटीत लागते. डब्यालासुद्धा पटकन करायची म्हटलं तर सकाळच्या वेळेत लगेच होते. तर मुळा पहिल्यांदा चांगला धुवून खिसून घ्यायचा मोठ्या खिसणीवर. आणि त्याच्यानंतर तो एवढा झाला बघा खिसून. एकच मुळा मी घेतला होता, तेवढा खिसून झाला. आणि तो आता चांगला कढईमध्ये भाजून घ्यायचा. खरपूस असा वास येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. आणि खाली लागायला लागलं की आणि असा कोरडा पडतो. कोरडा पडल्यानंतर बंद करायचा गॅस आणि पाणी टाकून ते सगळं धुवून घ्यायचं. आणि चांगलं धुवून घेतल्यानंतर मग आपण फोडणीला तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्याचप्रमाणे तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता, पण मी काय टाकलेलं नाही. आणि त्यात चांगलं तेलात ते परतून घ्यायचं. आणि आपल्या घरातला जो कांदा लसूण मसाला असतो तो त्याच्यावरती नंतर टाकायचा. आणि थोडंसं जास्त नाही, थोडं शेंगदाणे टाकायचं, पण शेंगदाणे बारीक एकदम कुटायचे नाहीत, भरड अशी करायची आणि ते शेंगदाणे टाकायचे. आणि चांगलं चवीपुरते थोडेसे मीठ टाकायचं आणि झाकून मंद गॅसवर ते शिजू द्यायचं. त्यात पाणी वगैरे टाकायची काही गरज लागत नाही. परंतु जर तुम्हाला वाटतच असेल तर थोडासा असा पाण्याचा हबका दिला तरी चालतो. आणि झाकून मंद एकदम कमी गॅसवर ते शिजू द्यायचं. थोडंसं 1-2 वेळा उघडून हलवून बघायचं. अगदी चविष्ट भाजी लागते. चपातीबरोबर तुम्ही खाऊन बघा, डब्यालासुद्धा सकाळी नेऊन बघा, खूप छान लागते. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.